मृत्यू पश्चात जीवन म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण फक्त शरीर आणि आत्मा या दोनच गोष्टींविषयी बोलतो. वास्तविक बघता या बोलण्याच्या 3 गोष्टी. हे आपलं शरीर, आत्मा म्हणजे आपण ज्याच्यामुळे जिवंत आहोत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं सूक्ष्म देह, ज्याला आपण स्पिरिट असं म्हणतो. लहान मुलं कुठल्या तरी वेगळ्या भाषेमध्ये बोलायला लागतात. ते नाव वेगळं घेत असतात. मी अमुक आहे, तमुक आहे. भारतामध्ये डॉक्टर बॅनर्जी म्हणून त्यांचा ग्रुप होता. ही लोक काय करायची की असं एखादं मूल बोलते तर त्याचं रेकॉर्ड करायचे. मग हे कुठली भाषा बोलते, त्या प्रांतात जाऊन तिथल्या पोलीस डिपार्टमेंटला विचारून हे मूल असं म्हणतंय की मी अमुक आहे, मग या व्यक्तीचा अशा अशा कारणाने खून झाला होता का, हे होतं का, आणि मग अच्छा मग हे खरंच घडलेलं होतं, मग त्या देशातलं मूल हे का बोलतंय. आपण जसं कावळा म्हणतो तसं कुठल्या तरी जपानमधल्या पंथांमध्ये कावळाच हे आहे. किंवा काही पारशी वगैरे लोकांच्या कुत्र्यानी दही खाणं म्हणजे प्राण्यांचा वापर केला जातो की त्या व्यक्तीची काही इच्छा आहे का हे समजून घ्यायला. कारण असं म्हणतात की विशेष करून कावळ्याला मी जे स्पिरिट बॉडी म्हटलं, जे नंतर राहते, त्याचं माणसापेक्षा जास्त ज्ञान असतं. लोक म्हणतात त्याचा आत्मा, त्याचा आत्मा. आत्मा कधीही असा दिसणं भरकटणं असं काही होत नाही. ते जे कधी अनुभव येतात थोडेफार ते स्पिरिटचे असतात, सोलचे नसतात. आत्मा ही आपल्यातली पवित्र ऊर्जा असते की मृत्यूनंतर बाहेर जाते, बाहेरच्या कॉस्मिक ऊर्जेत मिसळून. अच्छा, तलाश पिक्चर बघितला असेल आमिर खानचा, तर त्याच्यात रायटिंग करताना एक बाई दाखवली आहे. तर ह्या प्रत्यक्ष गोष्टी घडतात. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. आजच्या वुमन की बातचा विषय तसा गूढ आहे. मी आता मुख्य विषयाला सुरुवात करतो, कारण ही एक होममेकर मेधा मुलांना मोठं करता करता तिनं एका अतिशय गूढ अशा विषयाचं संकलन केलं आहे आणि त्या विषयाची मांडणी ती मास कम्युनिकेशनमधून लोकांसमोर करत असते. आणि आज आपल्या सगळ्यांना त्या विषयाची माहिती करून घ्यायची आहे, कारण तिचा विषय आहे मृत्यू पश्चातचे जीवन. किती अर्थपूर्ण नाव आहे तिच्या शोचं. मृत्यूला जीवन संपतं, पण ती मृत्यू पश्चातचे जीवन आपल्यासमोर मांडते. तर अशा एका वेगळ्याच विषयावर कदाचित बऱ्याचदा ह्या विषयावर आपण बोलतच नाही, कारण तिथं तो विषय संपतो. का बोलत नाही? कारण आत्ता तू म्हणलास की तिथे जीवन संपतं, हेच चुकीची धारणा आहे. फक्त ह्या फिजिकल बॉडीतलं जीवन तिथे संपतं, माणसाचा स्पिरिट बॉडीचा प्रवास नाही संपत. म्हणजे जे लोकांना चुकीचं वाटतं ना की मृत्यू म्हणजे सगळं संपलं, मी नसणार आहे, संपलंच म्हणजे माझं अस्तित्वच संपलं, तिथे भीतीला सुरुवात होते. अच्छा, मृत्यू आपलं अस्तित्व संपत नाही. म्हणजे कृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे की आत्मा हा अविनाशी असतो. तर म्हणजे काय याचा विचार न करता न कळत असं होतं की हा म्हणजे मी संपणार, आणि ती भीती घेतली जाते. तर या भीतीचा मृत्यू घडवणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटलं. त्याच्यामुळे मी या विषयात अजून शिकले. मृत्यूच्या भीतीचा मृत्यू घडवणं. मृत्यूच्या भीतीचा मृत्यू घडवणं. विषयाला सुरुवात करताना मी तुला अतिशय एक तुझा वैयक्तिक आयुष्यातला एक प्रश्न विचारतो. तू कम्फर्टेबल असशील तर उत्तर दे. तुझी मुलं, तुझा संसार हे सगळं तू सांभाळत असताना, तुझ्या करिअर समोर तुझ्या असं एक छान संधी असताना तू प्राधान्य तुझ्या संसाराला दिलंस, आणि हा संसार करताना महेश तुझा जोडीदार, तुझा नवरा अचानक तुम्हाला सोडून गेला. हे कसं स्वीकारलं? ॲक्च्युली तो अचानक नाही गेला, तो बरीच वर्ष आजारी होता. म्हणून खरं सांगायचं तर माझं थोडं मुलं आणि घर ह्याच्यावर जास्त मला कॉन्सन्ट्रेशन माझं होतं. आणि त्यावेळेला जरी मी पूर्ण करिअर नाही केलं तरी मी तेव्हा अधनमधनं लाईव्ह प्रोग्राम्सचं अँकरिंग किंवा या फिल्म्स छोट्या छोट्या हे करत होते. आणि त्याच वेळेला मी पेंटिंग्स करत होते. म्हणजे मी 4 एक्झिबिशन्स पण केली आहेत. त्यामुळे माझा वेळ खूप सत्कारणी लागायचा. आणि ते जे मी आयुष्य जगले त्यात मला आनंद मिळत होता. त्याच्यामुळे ठीक आहे. आणि नंतर करिअर केलं, काही बिघडत नाही. सगळंच मिळालं असं वाटतं की मुलांना छान वाढवू शकले, करिअरमध्ये समाधानी आहे मी. त्याच्यामुळे ह्या विषयाचा अभ्यास करताना आपल्या घरात ज्या वेळेला आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो
ते स्वीकारणं किती सोपं नसतं ते खरं तर. नसतं खरंय. पण ऍक्च्युली ही घटना घडायच्या 14 वर्ष आधीच नकळत माझा अभ्यास चालू झाला होता. कारण डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णींचं नाव ऐकलं असेल. क्रिकेटचे कॉमेंटेटर होते, बापू नाडकर्णींचे धाकटे भाऊ. तर सरांकडे मी उर्दू शिकायला जायचे. उर्दू फार शिकले नाही, पण सर क्लिअरवॉइंट होते, द्रष्टा होते. त्यामुळे त्यांच्याकडे ऑकल्ट, फिलॉसॉफी, काही गूढ गोष्टी, कारण त्यांचं अज्ञात ह्याचे चॅरिट्स ऑफ गॉडचं त्यांनी भाषांतर केलं होतं, पृथ्वीवर माणूस उपराज, हे सगळं वाचनात आलं आणि त्याच्या अनुषंगाने बरीच पुस्तकं मग वाचनात यायला लागली. तर तेव्हा खरंच आपण म्हणजे कोण असतो, आपलं अस्तित्व काय आहे, कशाच्या भोवती फिरतं, किंवा ह्या गूढ गोष्टींची उत्तर काय आहेत, कशी शोधणार, हे न कळत विचार व्हायला लागला. आणि त्याच्यातनं मग मी ह्या विषयामध्ये आले. पण माझ्या आयुष्यात तू म्हणालास की ही घटना स्वीकारणं अवघड असतं, पण ती घटना घडेपर्यंत ह्याचा नक्की अभ्यास करून हे म्हणजे नक्की काय हे सगळं आत्मसात केल्यावर मी मनाने खूप स्ट्रॉंग बाई झाले होते. त्यामुळे मला सांभाळायला कोणावर माझी जबाबदारी मला एकतर टाकायला लागली नाही. तेव्हा उलट मी मुलांनाही छान सांभाळू शकले. असं पण आता कसं म्हणजे आता खरं तर ह्या विषयावर मी पहिल्यांदाच कोणाचा तरी इंटरव्ह्यू करतोय, कारण सिनेमा क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्र या विषयांमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या अनेक मैत्रिणींना, महिलांना मी करतो, त्यांच्याशी बोलतो. पण तू जो विषय शोधला आहेस किंवा संकलन केलंयस त्या विषयाचं, ते विषय आहे तो मृत्यू. तर मलाही खूप त्याचे प्रश्न आहे. म्हणजे आता बघा, बऱ्याचदा असं होतं, नुकताच काही दिवसांपूर्वी माझा एक आपल्याच इंडस्ट्रीतला एक मित्र गेला, अचानक गेला, किंवा दुर्घटनेमध्ये, ॲक्सिडेंटमध्ये तरुण मुलं मुली अचानक जातात. त्यांच्या घरच्यांवर काय येत असेल, किंवा घरातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती जरी असेल, आजारी पडून का असेना, ते जाणं फार वेदनादायक असतं फॅमिलीला. तर तुझा शोध काय सांगतोय या सगळ्या प्रश्नांना? शोध काय सांगतं, शोध बरंच काही सांगतं, पण तू आत्ता म्हणलास की हे दुःखदायक असतं. तर म्हणजे मृत्यू हा एक पॉज असतो आपल्या जर्नीतला, असं माझा प्रबंध आहे तो सांगतो. कारण मी वेगवेगळे धर्म ह्या विषयावर काय सांगतात आणि आत्तापर्यंतचं झालेलं संशोधन ह्याचा अभ्यास केला. वेगवेगळी पुस्तकं वाचण्यात आली. ती पुस्तकं हातात येईपर्यंत आपण नुसतं सूक्ष्मदेहाचं भ्रमण वेगवेगळे ऋषीमुनी करायचे, ते म्हणजे नक्की काय, तर आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, नियर डेथ एक्सपिरियन्स, टनेल एक्सपिरियन्स, रिइन्कार्नेशन, ह्याच्यावर बऱ्याच लोकांनी केलेला रिसर्च, हे सगळं वाचनात आल्यावर असं मला वाटलं की हो, मृत्यू म्हणजे फक्त पॉज असतो या जडदेहाचा पॉज. आपली जर्नी चालूच राहणार आहे. मी मागेही अनेक जन्म जगून आत्ता आली सगळेच जण, आणि पुढे पण चालू राहणार आहे. आणि कधीतरी तो प्रवास संपणार आहे, जेव्हा मी पूर्ण माझी स्पिरिट बॉडी मोकळी होईल. म्हणजे इच्छा, आकांक्षा किंवा जो माझे एक्सपिरियन्स आहेत ते जगून मी आता अडकले नाही कशात, अशी माझी स्टेज येईल तेव्हा ते संपणार आहे. तर हा प्रवास तोपर्यंत आपल्याला चालू ठेवायला पाहिजे. कार्मिक देणीघेणी संपायला पाहिजेत. हेच मला लोकांना जेव्हा असे अनुभव येतात तेव्हा सांगावं असं वाटतं की प्रत्येकाचं हे ठरलेलं असतं. आणि ग्रीफ तर ऑफकोर्स दुःख ही गोष्ट खूप असते, कारण माझ्याकडे खूप लोक पुस्तक वाचून येतात. म्हणजे पुस्तक लिहिलं आहे मी त्याच्यावर, एक आत्म्याचा प्रवास आणि मृत्यू पश्चात जीवन, की ज्याला महाराष्ट्र शासनाचा साहित्य परिषदेचा पुरस्कार पण मिळाला. काय पुस्तकांची नावं परत सांग? आत्म्याचा प्रवास आणि मृत्यू पश्चात जीवन. बरं. तर पुस्तक वाचून येतात किंवा लेक्चरला येणारी लोक येतात. काही जणांची तरुण मुलं गेलेली असतात, जोडीदार गेलेला असतो, आई वडील गेलेले असतात, की ह्या असं का झालं, त्यातनं बाहेर पडू शकत नाहीत लोक. किंवा माझ्या प्रिय व्यक्तीला इतकी अचानक झाली की तिला मला काही सांगायचं होतं का, किंवा खूपदा हॉस्पिटलमध्ये लोक काहीतरी इंडिकेट करत असतात हातवारे, पण त्यांना बोलता येत नसतं. तर माझ्या वडिलांना मला काही सांगायचं होतं का, म्हणजे ह्या चिंतेने पोखरली जातात लोकांच्या आयुष्य अक्षरशः, की नक्की काय. तर हे म्हणजे नक्की काय असतं, या व्यक्ती आणि आपलं हे प्रेमाचं नातं फक्त ह्याच जन्मातलं आहे का, तर नाहीये.
हा प्रवास चालू राहणार आहे का? तो हो. हे सगळं जेव्हा आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवलं जातं तेव्हा त्या व्यक्तीला दुःखातनं बाहेर पडणं सोपं जातं. कारण माझ्याकडे बरीच पत्र येतात, ईमेल्स येतात. तर सॉरी मी तुला हां. सॉरी तुला मध्ये मी हां. थांबवत नाही, नाहीये. नाही. अगदी तुला जरूर पुढे थांबवा. बोलायचंय कारण मला त्याच्यात एक उपप्रश्न आहे. एखादी व्यक्ती आजारी असेल तर जसं तू सांगितलंस की आपल्या घरात एखादी व्यक्ती आजारी आहे तर आपण बोलून नाही दाखवत, पण मनामध्ये कुठेतरी मनाची तयारी झालेली असते हो. ही व्यक्ती आता कधीतरी जाईल. हो. हो. ठीक आहे. हो. जेव्हा जाते त्यावेळेला तो धक्का बसतो, हो. पचवायला जड जातो. हो. पण एखादी व्यक्ती आपल्या मित्रपरिवारातली, आपल्या कुटुंबातली खरं. अचानक जाते, जाण्याचं वय नसतं, हं. अचानक जाते तर तो धक्का घरच्यांना सहन नाही होत. हो. एक्झॅक्टली. तर अशा लोकांसाठी तू काय करतेस मग? माझ्याकडे त्यांना बोलतं करावं लागतं. त्यांना मृत्यू म्हणजे नक्की काय आहे हे सांगायला लागतं. ही व्यक्ती तुमच्याबरोबर असणार आहे, ते आपले स्पिरिट गाईड्स असतात. आपण दुःखी असलो तर ते दुःखी होतात. त्यामुळे ह्या दुःखातनं का बाहेर पडायला पाहिजे किंवा नाहीतर ती पुढच्या प्रवासाला त्यांना खंड येऊ शकतो. ह्या गोष्टी जर का त्या लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवल्या तर त्या व्यक्तींना हळूहळू बाहेर पडायला खरंच मदत होते. त्याच्यातनं काउन्सिलिंग करायला लागतं. काउन्सिलिंग करायला लागतं त्यांचं. बरं. तुझ्या संपूर्ण करिअरमध्ये तुझ्याशीच बोलताना एक टर्म म्हणजे मला ती पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा ऐकली, डेथ काउन्सिलिंग. हां. तर हे डेथ काउन्सिलिंग नक्की काय असतं? डेथ काउन्सिलिंग म्हणजे खरं तर मृत्यूच्या नंतरचं दुःख, मृत्यू येईपर्यंतचं दुःख, या दोन्हीही गोष्टी याच्यातच मोडतात. की एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीला आपण काउन्सिलिंग करतो. त्याचप्रमाणे काही व्यक्तींना स्वतःला त्यांना कळत असतं की हो आता माझा मृत्यू आहे, किंवा काही वेळेला खूप जवळ नसलं तरी काही आजार असे असतात की त्यांना माहिती असतं की आज ना उद्या म्हणजे घंटी वाजून जाते असं आपण म्हणतो तसं. तर त्या मृत्यूकडे जाण्याच्या प्रवासासाठी सुद्धा हे काउन्सिलिंग असतं की आता ह्या गोष्टीकडे कसं बघायला पाहिजे. स्वतः त्या व्यक्तीला हो, जी डेथ बेडवर आहे असं म्हणू शकतो, किंवा डेथ बेडवर आहे, किंवा एकदा घंटा वाजून गेली आहे पण आता डेथ बेडकडे प्रवास चालू झालाय असं कळतं. काही आजार असे असतात त्यांना कळतं स्वतःला, कॅन्सर वगैरे, की ओके कुठल्या स्टेजचा आहे, की हां इट इज गोइंग टू हॅपन. मग तेव्हा त्या व्यक्तीला आपण म्हणतो की डाय एम्प्टी. तर त्या डाय एम्प्टीकडे आपला प्रवास जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे, कसं अडकायला नको, किंवा काय काय प्रयोजन करून ठेवावं. लोकांनी विल केलेलं नसतं, पुढच्या आपल्या आजारपणाचं प्रयोजन केलेलं नसतं, की जे काही मोठं हे होणार आहे. या सगळ्या गोष्टींचं काउन्सिलिंग त्याच्यामध्ये येतं आहे. अच्छा. हां, ते कुटुंबाचं पण असतं. हो. कारण हो मग आता तुम्ही कधी कधी खूप आजकाल हे आजार तर खूप लहान वयामध्ये दिसत आहेत. मग तुम्ही विल करून ठेवा. लोक विल सुद्धा करत नाहीत. एकदम बघू 70 नंतर, असं नसतं. आजकाल 70 वगैरे नाही राहिलंय. आपण बघतो आजूबाजूला आपल्या वयाचे फटाफट जात आहेत लोक. तर हे करून ठेवा ना, म्हणजे मग कुटुंबाला नंतर खूप त्रास होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीची वाटणी वगैरे हे अगदी क्षुल्लक गोष्टी झाल्या. पण प्रत्येक गोष्टीसाठी ह्याच्या सह्या घ्या, त्याच्या सह्या घ्या, कारण विलमध्ये स्पेसिफिक काही लिहिलेलंच नसतं. मग अशा वेळेला कुटुंबाची होरपळ होते. त्याच्यात जर का घरात लहान मुलं असेल तर मग बायकोची खरंच परवड होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टींकडे आता ह्या प्रवासाकडे डेथपर्यंतच्या कसं बघायला पाहिजे हे पण ह्या काउन्सिलिंगमध्ये येऊ शकतं. आणि मृत्यूनंतर आता हे कसं स्वीकारा, प्रिय व्यक्तीचं मृत्यू कसा स्वीकारा. कारण सगळ्यांना माहिती असतं की ही वाईट घटना आहे, पण त्याच्यात अडकण्याचा सुद्धा ना समाज आपल्याला एक काळ देतो. त्याच्यानंतर तेच परत रिपीट व्हायला लागलं ना की मग लोकांना वाटतं आता थांबा, प्रत्येकाचे आयुष्य चालू असतात. मग आपल्याला जर का सोसायटीचा भाग व्हायचा असेल तर हे कशा पद्धतीने ही घटना आपण स्वीकारावी आणि आपलं आयुष्य पुढे चालू ठेवावं, हे सगळं जर का सांगितलं तर लोकांचे आयुष्य सुकर होतात. मेधा, मला तुला म्हणजे आता पुन्हा असा एक प्रश्न जे पडतायत मला आता प्रश्न, कारण हे तुझ्याशी मी जे गप्पा आहेत हे काय मी ठरवून, माझ्या हातात काही प्रश्न नाही आहेत. तुझी उत्तरं ऐकून मला काही ना काहीतरी तुला विचारावं असं वाटतंय. आणि जे प्रेक्षक आता तुझा इंटरव्ह्यू बघतायत त्यांच्या मनातलेच ते प्रश्न असावेत असं मी समजतोय. अजून एक प्रश्न असा आहे की बऱ्याचदा लोक दुःखी असतात, स्ट्रेसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे किंवा
आजारपण जे तू मेन्शन केलंस, कोणाच्या घरात कॅन्सर आहे, कोणाला किडनीचे आजार, वेगवेगळे आजार असतात आणि त्या आजाराचं खूप जास्त त्या पेशंटला, त्या व्यक्तीला त्रास होत असतो. कालपर्यंत सगळं चाललं होतं, अचानक एक आजार डिटेक्ट झाला आणि त्याच्यामुळे घरातल्या सगळ्यांचं सगळं बदलूनच गेलं. अशा वेळेला त्या व्यक्तीच्या मनात एक गिल्ट आलेला असतो आणि त्याला किंवा तिला असं वाटत असतं की आता यातनं सुटावं, पण ते सुटत नसतं. ह्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला घर काल वेगळं होतं आणि अचानक ते आजार डिटेक्ट झाल्यानंतर ते घरच बदललं, अशा वेळेला तुझं शास्त्र किंवा तू जे संकलन केलंयस ते काय सांगतं? ॲक्च्युली तुला खरं सांगू का की माझा विषय हा मृत्यू पश्चात जीवन किंवा असा आहे. त्यामुळे आजार झाल्यावर ते घर कसं हे करायचं, हे एक ग्रीफ मॅनेजमेंट हा एक वेगळा विषय आहे. अच्छा. आणि आतापर्यंत मला माझ्या घरी, तू जी म्हणतोस ती परिस्थिती माझ्या स्वतःच्याच घरात होती, नवरा अच्छा. आजारी असल्यामुळे बरीच वर्ष. पण हो, तेव्हा घर सगळं बदललेलं असतं. इतर घरांसारखं आपलं घर नसतं. पण तेव्हा काही गोष्टी सतत स्वतःला प्रश्न विचारणं त्या माणसानी अथवा भोवतालच्या लोकांनी, की हे का, मलाच का, किंवा माझ्याच घरच्यांना का, माझ्या वाट्याला हे आयुष्य का, हे प्रश्न विचारणं योग्य आहे असं मला वाटत नाही. कारण त्याच्यासाठीच माझा जो हा विषय आहे त्याचा अभ्यास करायला पाहिजे. काहीच आपल्याला आजार नसला, काही नसला तरी. कारण ह्या माझ्या विषयामध्ये कर्माचा कायदा नावाचा एक गोष्ट आहे की जो वैश्विक कायदा आहे. म्हणजे आपण बाकीच्या गोष्टी म्हणतो अगदी धर्मासकट सगळ्या, या मनुष्य निर्मित आहेत. पण काही कायदे असे असतात की ज्याला आपण कॉस्मिक लॉज म्हणतो. तसा हा कर्माचा कायदा आहे. त्याचा विचार करायला पाहिजे की आत्ता जे आपण म्हणतोय की आत्ता माझ्या आयुष्यात या गोष्टी आल्या, त्या कधीतरी मी केलेल्या आहेत की ज्याची आत्ता फळं प्रारब्ध आहे माझं आणि हे मला स्वीकारायला पाहिजे. त्याच्यावर आपण इतर गोष्टी करून त्या कॅरी फॉरवर्ड करू, पण ते नाहीसं नाही होणार आहे. भोगून संपून टाका. मन हे जर का ठरवलं की हे भोग आहे, ते भोगून, ही शिक्षा नाही आहे, शिक्षण आहे, भोगून संपून जायचंय, मोकळं व्हायचंय मला, तर त्या व्यक्तीलाही लक्षात येतं की हो, ते झेलायला खूप सोपं जातं. पण त्यासाठी ह्याचा विचार स्वतः करणं, वाचून, हे खूप आवश्यक असतं. पण आता ते होतं ना की आपल्या मुलांमध्ये, बायकोमध्ये किंवा नवऱ्यामध्ये, परिवारामध्ये जीव अडकलेला असतो, त्यांना जायचं नसतं, त्यांना अजून खूप काहीतरी करायचं आहे आयुष्यात. जीव न अडकवणं हेच तर हे शास्त्र सांगतं ना, किंवा आपलं अध्यात्म काय सांगतं की मृत्यूपर्यंत तुम्ही याल तेव्हा मटेरियलिस्टिक गोष्टींमधला हळूहळू जीव कमी करायला पाहिजे. आणि तो स्वतः प्रयत्नपूर्वक तुमची विचार प्रक्रिया बदलूनच तुम्ही करू शकता. नाहीतर अगदी 90 वर्षाच्या आजीसुद्धा मी बघितलेले आहेत की अगदी पंतवंडाचं तोंड बघायचं आहे, अमुक करायचं आहे, माझ्या तिकडच्या इस्टेटीवर त्या चुलत्याचं पाऊल टाकू देऊ नका, माझं घर विकाल तेव्हा रंगरंगोटी करून विका, हे सुद्धा सांगणाऱ्या आजी मला माहिती आहेत की अरे आपण गेल्यावर काय इथे घडतं ह्याच्याशी आपला काय, ह्या मटेरियलिस्टिक गोष्टींशी काय संबंध असणारे, पण जीव अडकलाय. तर ह्याच्यातनं मोकळं व्हायला पाहिजे. हे जेव्हा स्वतःला आपण पटवू तेव्हाच ती प्रॉपर प्रक्रिया सुरू होईल ना आपली, की नाही, प्रत्येक जणाचं आयुष्य आहे, आपली मुलं काय, बायको काय, त्यांच्या वाट्याचे भोग आहेत, त्यांना फक्त परमेश्वरा कणखर बनव प्रत्येक गोष्ट झेलून पुढे जायला. आणि हे जेव्हा तो मनुष्य विचार करेल तेव्हाच तो, तू म्हणतोस तसं की बायकोचं काय, मुलांचं काय, ह्याच्यात न अडकता, की हो दुःख होत असतं, पण शेवटी हे बघ विनोद, प्रत्येकाचे भोग असतात आणि ज्याचे त्याचे भोग ज्याला त्याला भोगून संपायचे असतात. त्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप चांगल्याही गोष्टी घडत असतात. त्यामुळे हो, त्या चांगल्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेशन करावं माणसाने आणि भोग हलके करून जगून संपवून टाकावं. कारण अदरवाईज तुम्ही अडकूनच पडणार ह्या गोष्टींमध्ये. त्यामुळे मृत्यूसमयी आपण मोकळं असणं, कशात न अडकणं, हे फार महत्वाचं आहे. फार म्हणजे फार महत्वाचं आहे. आणि त्याचा प्रवास आपण आजारी नसलो तरी डोक्यातनं सुरू व्हायला पाहिजे. बाबू मोशे, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. खरंय.
असं आनंद चित्रपटामध्ये ज्या गोष्टी आपण जगतोय आयुष्यात, हम्म. म्हणजे आता द्वैत अद्वैत आपण म्हटलं तर आपण आता द्वैतात जगतोय. ते ह्या मटेरियलिस्टिक ज्या गोष्टी आहेत, तर याचा अर्थ तुम्ही संन्यास घेणं, वैराग्य घेणं असं नाहीये. हम्म. आहेत त्या गोष्टी भोगून त्याच्या पलीकडे जायचं, आनंद घ्यायचा, पुढे जायचं, तिथे अडकून नका बसू. तेच ते झालं, संपलं, पुढे. अशा एक एक गोष्टी करत तुम्हाला काय काय आयुष्यात करायचं हे ठरवून त्या जगून पुढे गेलं की आपोआपच जीव कमी व्हायला मदत होते ना. पण मग आता इथेच तुझ्या मुख्य मुद्द्यावर तुझ्या संशोधनाच्या किंवा तुझ्या संकलनाच्या संशोधन संकलन जे तुझं आहे त्याच्यातलं मृत्यू पश्चात जीवन असं तू म्हणतेस. तर मृत्यू पश्चात जीवन म्हणजे नक्की काय? आता मृत्यू पश्चात जीवन म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण फक्त शरीर आणि आत्मा या दोनच गोष्टींविषयी बोलतो. वास्तविक बघता या बोलण्याच्या 3 गोष्टी आहेत. हे आपलं शरीर, जडदेह ज्याला म्हणतो ते, आत्मा म्हणजे आपण ज्याच्यामुळे जिवंत आहोत, मी आहे ही गोष्ट आपल्याला सकाळ संध्याकाळ झोपेतनं उठल्यावर हा मी उठले, ही मी हे जे आहे हे ज्याच्यामुळे प्राप्त झालंय ती कॉस्मिक एनर्जी म्हणजे आत्मा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं सूक्ष्म देह ज्याला आपण स्पिरिट असं म्हणतो. इंग्लिशमध्ये आला स्पिरिट आणि सोल असे 2 छान शब्द आहेत वेगळे. आपण लोक म्हणतात ह्याचा आत्मा त्याचा आत्मा. आत्मा कधीही असा दिसणं भरकटणं असं काही होत नाही. ते जे कधी अनुभव येतात थोडेफार ते स्पिरिटचे असतात, सोलचे नसतात. आत्मा ही आपल्यातली पवित्र ऊर्जा असते की मृत्यूनंतर बाहेर जाते, बाहेरच्या कॉस्मिक ऊर्जेत मिसळून जाते. पण ही स्पिरिट बॉडी असते ती मृत्यूनंतर शिल्लक राहते आणि त्याचा पुनर्जन्माच्या वेळेला ही स्पिरिट बॉडीच आपल्या आईच्या पोटात बनणाऱ्या जडदेहामध्ये प्रवेश करते. तर ह्या स्पिरिट बॉडीचं मृत्यूनंतर जे अस्तित्व असतं ते वेगवेगळ्या गोष्टींनी सिद्ध झालंय. आणि तो माझ्या PhDचा भाग होता की कुठल्या कुठल्या गोष्टी ते सिद्ध करतात की मृत्यू म्हणजे समाप्ती नाही, तर माणसाला मृत्यूनंतरही अस्तित्व असतं. म्हणजे आपल्याही सगळ्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलं असतं. म्हणजे आता तू जर का तलाश पिक्चर बघितला असेल आमिर खानचा, तर त्याच्यात रायटिंग करताना एक बाई दाखवलेल्या आहेत. तर ह्या प्रत्यक्ष गोष्टी घडतात. स्वतः शामकदावर त्याच्या आध्यात्मिक गुरु खुर्शीद भावनगरी यांनी लॉज ऑफ द स्पिरिच्युअल किंवा जीवात्मयुगाचे कायदे हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांच्या गेलेल्या मुलांनी मृत्यूनंतर त्यांचं आयुष्य कसं असतं हे जे सांगितलंय त्याचं सगळं लिहून काढलेलं आहे. तर अशा ऑटोमॅटिक रायटिंग करणाऱ्या खूप व्यक्ती आहेत. त्यांचं रायटिंग मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. तर कधी कधी ते फक्त रायटिंग नसतं, कधी कधी चित्र यायला लागतात हातातनं किंवा सूचक अशा काही गोष्टी असतात. म्हणजे जो जिवंत माणूस हे काढत असतो त्याला चित्रवित्र येत नसतात, पण जी गेलेली व्यक्ती काढून घेत असते ती चित्ररूपी कधी कधी मेसेजेस असतात, कधी कविता लिहिल्या जातात, असे म्हणजे लिखाण लिहिलं जातं. किंवा अरे ह्याच्याबद्दलचे तर तू अनुभव म्हणशील ना, तर मी तुला म्हणजे कित्येक तास पुरणार नाहीत असे लोकांचे अनुभव. आमच्या प्रेक्षकांसाठी हे खूप महत्वाचं आहे. काय अनुभव नक्की तू पाहिलेस, एखाद दुसरे अनुभव? म्हणजे मी स्वतः खुर्शीद भावनगरींचंच ओरिजिनल हे पण बघितलेलं आहे. आणि स्पिरिट नाही, स्पिरिट नाही, म्हणजे ते रायटिंग जे काय स्पिरिट आपल्या हातनं करून घेतात ते लोकांचं मी स्वतः बघितलेलं आहे. आणि त्याच्यातले काही काही मेसेजेस माहिती आहेत. किंवा स्वप्नामध्ये येऊन गेलेल्या व्यक्ती काही गोष्टी सांगतात की हे असं कर, किंवा एखादी व्यक्ती संकटात आहे त्याला वाचव, की जे त्या व्यक्तीला माहीत नसतं. किंवा स्वप्नामध्ये येऊन काही स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या जातात की जा खाली जाऊन स्कूटरची किल्ली घे, राहिली आहे स्कूटरला, किंवा अशा टाईपच्या गोष्टी. किंवा माझं अमुक अमुक गोष्ट सापडत नाही, माझं व्हील कपाटातल्या ब्राऊन कोटाच्या आतल्या सॅटिनच्या खिशात आहे, असं कसं सापडत नाहीये, एवढं स्पेसिफिक सांगणं. अशा टाईपच्या ज्या घटना घडलेल्या आहेत. तर म्हणजे हे कोण सांगतं? गेलेल्या व्यक्तीचं अस्तित्व आहे म्हणून ती व्यक्ती या गोष्टी करते ना. किंवा काही काही वेळेला ऑडिओ टेप्सवर गेलेल्या व्यक्तींचे आवाज रेकॉर्ड होतात, फोटोमध्ये काही काही फोटोज आलेले आहेत. किंवा अशा खूप गोष्टी आहेत की ज्या सिद्ध करतात की मृत्यूनंतर अस्तित्व असतं. किंवा तुला सर विल्यम क्रुक्स यांचं नाव ऐकलं असेल, थालियमचा शोध लावलेला ॲटॉम बॉम्बमध्ये जे थालियम, त्यांनी याच्यावर खूप संशोधन केलेलं होतं की काय असतं नक्की. तर त्यांनी एका मीडियम म्हणजे ज्या बाई संवाद साधतात गेलेल्या व्यक्तीशी त्यांची मदत घेऊन
काही सदेह दर्शन आपण ज्यांना म्हणतो की प्रकट होतात व्यक्ती की एक्टोप्लाझम घेऊन. काही लोकांना फक्त हात दिसतात, पाय दिसतात, काही लोकांना हे अख्खं आकृती दिसते, अख्खी व्यक्ती दिसते. काही व्यक्ती सांगतात की मला XYZ व्यक्ती झोपाळ्यावर दिसते एक अशी कुठली तरी. मग कुठले तरी जुने अल्बम काढल्यावर मला ह्या बाई दिसतात. मग ह्या कोण होत्या? तर आपल्या घरातल्या अशा अशा होत्या. मग पण त्या व्यक्तीला माहीत नसतानाही त्या दिसत आहेत. तर त्या व्यक्तीचं अस्तित्व असतं. दरवेळेला हे जेव्हा दिसतं तेव्हा त्याला काहीतरी भीतीचं स्वरूप दिलं जातं. त्या व्यक्ती आपल्याला त्रास देत नसतात, पण त्यांचं मृत्यूनंतरचं ते अस्तित्व असतं. काही जणांच्या बाबतीतलं ते दिसतं एवढंच. पण तुला अशी लोक भेटली आहेत? हो, खूप जण भेटलेली आहेत. आणि आपण आता गोष्टी ट्रिपला गेल्यावर ह्या गोष्टी विशेष रंगतात की असं झालं तसं झालं, कोकणात असं झालं. पण खरं सांगायचं ना तर असे अनुभव किती जणांना येतात सांग बरं, की ज्याला आपण भूत वगैरे म्हणतो. विशेषतः म्हणजे मला हजारातल्या 2 जणांना येतात बरं का, अशाही व्यक्ती भेटतात. बाकीचे लोक उगाच स्टोऱ्या करून त्याच्याबद्दल हे करत असतात की त्यांना विचारलं की तुम्हाला आला का? नाही आमच्या आजीला ते असं दिसायचं, नाही माझ्या मित्राला त्यांना आलेलं नसतं. पण हो, असतात या गोष्टी असतात, पण इतक्या सर्रास नसतात. आणि मला तर खूपदा असं वाटतं की अरे गेलेले जे आपले जीव आहेत की ज्यांच्यासाठी आपण पितृपंधरवडा करतो किंवा जगामध्ये वेगवेगळे कोठे डे ऑफ डेड किंवा अशा नावाखाली गेलेल्या व्यक्तींना ऑफरिंग्स देणं किंवा हे जे असतं आदिवासी लोकांच्या तर असतं जगभरातल्या, ते का करतो आपण? कारण ते आपल्याला गाईड करतायत. मग ह्याला भूत किंवा भीती असं हे न देता आपण ते आपले स्पिरिट गाईड्स आहेत असं म्हणून त्याला पॉझिटिव्हली का नाही बघू शकत त्याच्याकडे? ते बघायला पाहिजे अरे. कारण ही लोक आपल्याला आपले गाईड्स असतात. हे आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसले नाहीत तरी असतात. आपले पेट्स सुद्धा आपले स्पिरिट गाईड्स असू शकतात. ते आपल्याला प्रोटेक्ट करतात. ह्याच्याकडे पॉझिटिव्हली बघूयात ना आपण. मला का नेगेटिव्ह झालर द्यायची काय? म्हणजे भूत या शब्दाला खूप निगेटिव्ह कॉनोटेशन आहे. किंवा कधी कधी ना ते आपल्याशी काहीतरी कम्युनिकेट करायला बघत असतात. आपल्याला त्रास देणं हा उद्देश नसतो. पण चांगली भूत पण असतात. भूत मी म्हणतच नाही त्याला, भूत नाहीच मी त्याला गेलेल्या जीवांचं एनर्जी म्हणते मी की ही आफ्टर लाईफ एनर्जी आहे, ही ऊर्जा आहे त्यांची राहिलेली. आपण त्याला वेगवेगळी नावं देतो. आपण त्याच्याकडेच बघूयात की हो त्या श्रद्धेवर राहूयात, पॉझिटिव्हली बघायचं त्याच्याकडे. मला आत्ताशा बोलता बोलता असं आलं की तू खूप छान आत्ता एक सांगितलं की आपण ट्रिपला गेलो किंवा सोशल गेट टुगेदर, फॅमिली गेट टुगेदर कुठेतरी राहायला गेलो, एस्पेशली कोकणात गेलो तर कोकणात खूप भूतांचे अनुभव येतात किंवा कोकणात आपल्याला काही ना काहीतरी विचित्र अनुभव येतात. अशा स्टोरीज आपण ऐकतो. तर कोकणाच्या बाबतीतच तुला आलेत का? नाही. मला आलेत का? नाही. मला वाटतं तिथे ना वाड्या आहेत, झावळ्या, वर चंद्र असतो, सावल्या पडत असतात, तर समुद्राचा आवाज येत असतो. आणि पूर्वीच्या काही कोकण कसं शांत, आत्तासारखं बजबजाट नव्हता झाला टुरिस्ट लोकांचा. तर लोकांना त्याच्यातही भीती वाटत असेल अरे की कोणाच्या तरी घरी कर आपले पडवीतले झोपाळे हालतायत, ती चिऱ्याची घरं, लाईट नसायचे पूर्वी. तर ह्या सगळ्यामुळे कदाचित ह्या गोष्टी सावली दिसली काहीतरी. हो बघ ना. पण कोकणात जाऊन विचारलं की हे अमुक म्हणतात तमुक म्हणतात, प्रत्यक्ष लोकांना असे अनुभव आहेत का? नाही. त्रास झालाय का? नाही. मग मला एक खूप वर्ष प्रश्न पडलाय, खूप वर्ष म्हणजे मला खूप प्रत्येक वेळेला मी कोणाच्या दशक्रियेला जर गेलो, जातोच आपण सगळेच जात असतो, की प्रश्न पडतो की तिथे कावळाच येऊन पिंडाला का शिवतो? आणि कावळा पिंडाला शिवला तर ते घरच्यांना असं वाटतं की चला कार्य पार पडलं. तर ह्याचं मला काही अर्थ नाही कळत. तर खूप जणांना हा पडलेला प्रश्न आहे कावळा शिवणे. मी थिसिसच्या वेळेला एक 4-6 दिवस तिथे ओंकारेश्वराच्या इथे जात होते की तिथल्या गुरुजींचे अनुभव काय आहेत, लोकांचे काय आहेत. तर खरंच अरे तिथे 3-4 तास थांबल्यावर असं लक्षात येतं तिथे असे खांब आहेत बघ सिमेंटचे, त्याच्यावर आपण ते पत्रावळीमध्ये ठेवतो. तर 3-3 तास थांबलेल्या लोकांच्या ह्याला शिवत नाहीत, पण एखादं आणून ठेवलं की झपकन कावळा येतो, त्या मडक्यावरचं काहीतरी तो वडाबिडा घेऊन जातो. पण आधीच्या लोकांच्याला नाही तर नाही शिवत. म्हणजे भूक नाही म्हणावं तर त्यांनी तिकडे त्याचं खाल्लेलं आहे. असे 4-5 दिवस मला या गोष्टी बघायला मिळाल्या. तेव्हा नंतर माझ्याकडे काही जी लोक यायची त्यांनी सांगितलं की गेलेल्या व्यक्तीला दही भात आवडायचा आणि तो सुनेच्याच हातचा लागायचा फॉर
तर मग कोणीतरी सांगितलं कावळा शिवत नाहीये, तर रोज या वेळेला ती खायची तुझ्या हातनं, तर तू घरी जाऊन करून आणून दे. ते ठेवल्यावर हे झालंय. एवढंच नाही अरे, एका व्यक्तीच्या नवऱ्याच्या ह्याला असाच कावळा शिवत नव्हता, तर त्याला रोज संध्याकाळी सवय होती क्वार्टर आणि भजी बिजी काहीतरी, तर म्हणे ते तरी आपण गुपचूप ठेवून बघूया. शिवतात कावळे. म्हणजे मला वाटतं ते कशात तरी अडकलेले असतात. असं म्हणतो आपण की अन्नकोशात अडकणं सगळ्यात चांगलं नाही. ऍक्च्युअली ड्रिंक्स दारू आणि ती भजी त्यांनी हा म्हणजे असं त्या व्यक्तीने मला सांगितलं, त्या व्यक्तीने सांगितलं की हे असं आम्ही केलं. किंवा अन्नकोशात अडकलेल्या व्यक्तींच्या बाबतीत विशेष करून ह्या गोष्टी घडतात. किंवा कधी कधी असं बोललं जातं, हे तर लोकांचं आहेच, की मी अमुकाची काळजी घेईन, मी पुतण्याचं शिक्षण पूर्ण करीन आणि कावळा शिवतो. म्हणजे कुठेतरी त्या ह्याच्यात अडकलेला असतो तो जीव आणि शिवतो. हे अनुभव आले. आपण जसं कावळा म्हणतो तसं कुठल्या तरी जपानमधल्या पंथांमध्ये कावळाच हे आहे. किंवा काही पारशी वगैरे लोकांच्या कुत्र्यानी दही खाणं, म्हणजे प्राण्यांचा वापर केला जातो की त्या व्यक्तीची काही इच्छा आहे का हे समजून घ्यायला. कारण असं म्हणतात की विशेष करून कावळ्याला की ओव्हरऑल या प्राण्यांनाच मी जे स्पिरिट बॉडी म्हटलं, जी नंतर राहते, त्याचं माणसापेक्षा जास्त ज्ञान असतं. त्याच्यामुळे ते इंडिकेशन घेणं आणि मग काही राहिलंय का, मग या व्यक्तीचं काय राहिलेलं असू शकतं, अनुषंगाने ते बोलणं की मी ही गोष्ट करीन, ती गोष्ट करीन, हे करणार नाही, हे या गोष्टी मी बघते. आणि मग मी नंतर माझ्या एकदा वाचनातही आलेलं होतं की ह्याच्यावर संशोधन झालेलं आहे की एका माणसानी कावळ्यांना मोठ्या पिंजऱ्यातल्या ह्याला खायला घालायचं आणि दुसऱ्या माणसानी मोठ्या जाळीमध्ये हँडलच्या त्या कावळ्यांना पकडून एका छोट्या पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवायचं. परत दुसऱ्या दिवशी तेच. हे सलग महिनाभर केलं. मग थोडे दिवस या उपक्रमाला सुट्टी दिली. त्याच्यानंतर ती जी 2 माणसं होती त्यांना पूर्ण काय म्हणतात कव्हर, चेहरा आणि हे सगळं कव्हर करून त्या पिंजऱ्यांपाशी जायला सांगितलं. आणि पॉलिग्राफ जे लावलेले होते त्याच्यावरचे रिझल्ट इतके भन्नाट होते की जे खायला घालायचा तो माणूस आल्यानंतर पॉलिग्राफच्या साईन्स वेगळ्या होत्या कावळ्यांच्या. हो. आणि जो पकडून परत कोंडायचा तो मनुष्य जवळ आल्यावर त्या दिवशी त्यांनी काहीच केलं नव्हतं, पण ज्या अर्थी कावळ्यांनी या पद्धतीने रिॲक्शन दिली त्याच्या अर्थी कावळ्यांनी त्यांचा कॉन्शियसनेस लक्षात ठेवला होता. त्याचा तो निगेटिव्ह, कारण ती व्यक्ती तर दिसत नव्हती, चेहरा झाकलेला, शरीर झाकलेलं, पण म्हणजे त्यांचा ऑरा किंवा म्हणजे तो कॉन्शियसनेस आपण जे म्हणतो, जाणीव ती जी आहे, ते कावळ्यांनी लक्षात ठेवलं होतं. हे कदाचित आपल्या पूर्वजांना माहिती असणार आहे म्हणून त्यांनी हे कावळा शिवणे ही पद्धत चालू केली असावी. खूप वेळेला असं झालंय ना की आपल्या पूर्वजांना खरंच ज्ञान होतं. तू आत्ता सुद्धा म्हणलास तर आत्ता पूर आले किंवा त्या पंचांगामध्ये अमुक ग्रह अमुक हे एकत्र आल्यावर पाऊस खूप होतो, अतिवृष्टी होते, हे होतं. हे शास्त्र आहे, हे त्यांनी केलं होतं. आयुर्वेद सुद्धा असंच आहे. या खूपशा पूर्वीच्या गोष्टी किंवा आता नासा जे सांगतं की या बरोबर वेळेला ग्रहण लागणार आहे अमुक याच्यात, ते आपल्या ह्याच्यात सांगितलं नसतं ग्रहण वेळ. कधी कुठल्या हजारो वर्षाचं आपलं ज्ञान. पण दुर्दैवाने काय झालं रे ह्या गोष्टी, म्हणजे कावळा तू म्हणलास तसं की याच्या मागचं कारण काय आहे, ही गोष्ट करण्यामागचं कारण काय, ते औषध घेण्यामागचं कारण काय, हे ज्ञान दुर्दैवाने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं नाही गेलं. आणि पोहोचवलं गेलं ते सामान्य लोकांसाठी, म्हणजे पूर्वी कसं असायचं की काव्यमय स्वरूपात लिहिलेलं गेलेलं असायचं, तर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्टोऱ्या बनवल्या. एक आटपाटनगर होतं, तिथे शंकर पार्वती चालले होते, मग असं झालं की जेणेकरून देवादिकांचं म्हटलं की लोकांना पूर्वीच्या पटायचं. आता आपण शास्त्र शिकलोय, गणित शिकलोय, आपल्याला ती पुराणातली वांगी वाटतात, नाही विश्वास ठेवावा असं वाटत. आणि त्यात गैर पण काही नाहीये, पण दरवेळेला बाप दाखवणे तर श्राद्ध कर किंवा अगदी प्रयोगशाळेत सिद्ध करा असं नाही करता येत आहे. आता आपण बघतो की अशा अनेक न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्याला मेसेजेस येत आहेत मोबाईलवर, टीव्ही दिसतोय, आपल्याला त्या ज्या रेस पोचवत आहेत दिसत नाही आहेत ना आपल्याला. किंवा माझ्या कुटुंबावर प्रेम आहे, सिद्ध कर, सिद्ध करू शकू नाही, सिद्ध कसं करणार, अशा खूप गोष्टी आहेत अरे की ज्या सिद्ध नाही करतायत थिसिस मांडून, त्या हायपोथिसिसच्या सदरात मोडतात. पण त्याला आता आटपाट नगराच्या ऐवजी आपण जर का संशोधन केलं की खरंच काय असू शकेल तर त्याचा फायदा होईल. आणि दुर्दैवाने हे ज्ञान अरे पुढेपर्यंत आलं नाही, तर आपण ते हे काय ह्याच्यावर आमचा विश्वास नाही असं न करता त्याकडे वेगळ्या अँगलनी बघता आलं असतं. खूप इंटरेस्टिंग आहे तू बोलतेस, खूप खूप इंटरेस्टिंग आहे. तर
तू म्हणतेस की पूर्वजांनी आपल्या कितीतरी संशोधन करून ठेव किंवा ते आपल्यापेक्षा ऍडव्हान्स असतील का? आता गुगल आणि हे सगळं आता आलंय, टेक्नॉलॉजी, सायन्स, इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग. तुझ्या संशोधनात तुला नाही, माझं संशोधनाचा तू म्हणतोयस हा भाग नाहीये, पण तरी गंमत म्हणून मी नक्की सांगते की अँडीज पर्वतावर ते त्रिशूळासारख्या वगैरे काही खूप लांब लचक अशा धावपट्टी आपण म्हणू अशा टाईपचं काहीतरी कोरलेलं आहे, म्हणजे हजारो वर्षापूर्वीच आहे. पण ते असं इतकं वरनं फोटोग्राफी केली त्याची किंवा विमानातनं ते दिसतं, तर हे असं एवढं लांबलचक कोणी केलं असेल, कशासाठी केलं असेल, पुढेपर्यंत आलं नाहीये. किंवा साऊथ अमेरिकेच्या भागात अगदी छोटी छोटी बेटं आहेत की जी बेटं फक्त विमानातनं दिसतात किंवा वरनं फोटोग्राफी केली तर दिसतात, पण त्यांचे जे लेदरवरचे मॅप्स आहेत त्या काळातले, तर त्याच्यात ती बेटं दाखवली आहेत. मग एरियल व्ह्यू त्या एवढ्या हजार वर्षांपूर्वी लोकांना कुठनं मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे काही काही ममीज सापडलेल्या आहेत की ज्यांच्या अंगावर, म्हणजे माझ्या सरांचंच पुस्तक आहे पृथ्वीवर माणूस उपरास, त्याच्यामध्ये पण आहे की दागिने सापडलेत मण्यांचे ममीजवर. तर त्या मण्यांचे जे ड्रील आहे बारीक, ते आत्ता पण नाहीये. म्हणजे ह्या गोष्टी किंवा हो, किंवा जे आपण ईस्टर आयलंडवर वगैरे बघतो उभे दगड, की कुठल्या तरी पलीकडच्या व्हॅलीतनं इकडे आणलेले आहेत. आणि ते म्हणजे ते एवढे 2-2 टनाचे दगड उभे कोणी केले की जे माणसाला कॅरी करणं शक्य नाही. म्हणजे हे काय होतं की जे आपल्यापर्यंत आलं नाहीये, बरंचसं ज्ञान आलं नाहीये. फक्त आपल्याच देशात असं नाही, जगभरात हे ज्ञान ना कुठेतरी लुप्त झालंय. त्याचं वाईट वाटतं की ते कळलं ना तर फार बरं होईल, किंवा त्याची काहीतरी स्क्रिप्ट्स मध्ये असतील की जे डॉक्युमेंटेशन त्याचं एक्झॅक्टली पुढे झालं नाहीये, किंवा भाषा त्यातली न कळल्यामुळे, त्याचं महत्व न कळल्यामुळे ते कुठेतरी गेलंय म्हण, असं काहीतरी व्हायची शक्यता आहे. आणि खरं सांगायचं तर ह्याच्यातनं माझ्या अभ्यासाला सुरुवात झाली की काय असेल मग शोध घ्यायला लागला. म्हणजे आपलं आयुष्य सुंदर आहे, लाईफ इज ब्युटिफुल, आणि मृत्यूनंतरही आयुष्य सुंदर असू शकतं. कारण विवेकानंदांनी पण आपल्याला सांगितलंय की जसं मी मगाशी म्हटलं की सोल स्पिरिट म्हणजे आत्मा, आपली सूक्ष्म देह आणि जड देह, फिजिकल बॉडी, आपली शरीर, हे 3 वेगळ्या गोष्टी आहेत. जसं आत्मा बाहेर गेला की आपण असं म्हणतो की आपल्यातला खरा मी कोण, तर माझा आत्मा, जी माझ्यातली कॉस्मिक एनर्जी आहे की जी सगळ्या प्राणीमात्रात तीच कॉस्मिक एनर्जी आहे, ती बाहेर पडली की आपण डेड बॉडी लेबल लागतं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी पण म्हटलेलं आहे बघ की ओम नमो जे आज्ञा स्वसंवेद्य आत्मरूप. त्यांनी कुठे गणपती शिवा कोणाला नाही नमस्कार केलाय ज्ञानेश्वरी लिहायच्या आधी. स्वसंवेद्य आत्मरूप हे जे पूर्णात पूर्णमुदे असं ते आपण जे म्हणतो, हे जे पूर्ण आत्मरूप आहे, हा जो आत्मा आहे हा बाहेर पडतो आणि नंतर स्पिरिट बॉडी शिल्लक राहते. त्यामुळे विवेकानंद म्हणतात की समुद्रातलं पाणी समजा आपण एखाद्या माठामध्ये घेतलं, मातीच्या मडक्यात घेतलं, त्याला वरती झाकण लावलं, बांधून टाकलं आणि समुद्रात सोडून दिलं. समजा कालांतराने तो माठ फुटला तर काय होईल, तर आतलं पाणी बाहेरच्या समुद्रात मिसळून जाणार आहे. ते समुद्रातलंच होतं, वेगळं कळणार नाहीये की समुद्रातलं पाणी कुठलं आणि माठातलं कुठलं, मिसळून गेलं. तेवढंच फक्त आपण माठ फोडतोय हा, आणि माझ्यातली जी कॉस्मिक एनर्जी आहे ती बाहेरच्या कॉस्मिक एनर्जीत मिसळून जाणार आहे. असे वेगवेगळ्या आकाराचे माठ मला आधीच्या जन्मांमध्येही होते, पुढच्या जन्मात वेगळे असणार आहेत. मी फक्त या जन्मातला माठ आहे की जो फुटणार आहे. त्यामुळे त्या माठाच्या फुटण्याला घाबरण्याचं कारण नाही अजिबात. फक्त तो माठ फुटताना आतली आपला जो सूक्ष्मदेह आहे तो मोकळा कसा होईल, मी अडकून का नाही पडायला याचा विचार करा. नाही, मला असं वाटतं की ह्या सगळ्या विषयाकडे आजपर्यंत फक्त नको जाऊ दे ते ऐकायला, भीती वाटते. खरं तर त्याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणजे आपण जीवनाचा अभ्यास करतो तसा मृत्यूचा पण अभ्यास केला. आणि अरे हे बघ, लोकांना जे वाटतं त्याच्यात गैर पण काही नाही, की लोकांना वाटतं मृत्यू म्हणजे संपलं, मग नकोच, आपण जिथे संपणार आहोत तिथे नकोच विचार करायला. पण असं नाहीये. म्हणजे आपण बल्ब गेला, बल्ब काढतो आणि जी आधीची इलेक्ट्रिसिटी होती तीच त्या दुसऱ्या बल्बच्या ह्याच्यात यायला लागली. पहिला बल्ब कदाचित गोल असेल, दुसरा स्पायरल असेल, बल्बचं शरीर बदललं, ऊर्जा तीच आहे.
मग माझं फक्त शरीर बदलणार आहे या जन्मातलं, पुढच्या जन्मात, आधीच्या जन्मातलं, हा हा विचार करायला पाहिजे की हे फक्त बल्ब आहे मी. इंटरेस्टिंग उदाहरण दिलंस तू. मग पुनर्जन्म असतो का? हो, म्हणजे मी परत सांगते की खूप जण मानत नाहीत आणि मी त्यांचा आदर करते. मला माझा मुद्दा पटवून सांगायचा नाही, पण आय एम कन्व्हिन्स्ड की येस, पुनर्जन्म असतो. कारण मी वेगवेगळे रिसर्च आत्तापर्यंत जे काय झालेले आहेत ते पण वाचलेले आहेत. मेनली इयान स्टीव्हन्सन या माणसानी 40 वर्ष जगभर संशोधन केलं. असा खूप वेळेला अनुभव येतात. शांतीदेवी पुस्तक तू वाचलं असशीलच, खूपच प्रसिद्ध आहे, की लहान मुलं कुठल्या तरी वेगळ्या भाषेमध्ये बोलायला लागतात किंवा अगदी 3-4 वर्षाची मुलं खुनाच्या गोष्टी करतात की ते नाव वेगळं घेत असतात, मी अमुक आहे तमुक आहे. तेव्हा ह्या इयान स्टीव्हन्सननी जगभरात वेगवेगळे त्यांचे ग्रुप्स केले होते. आपल्या भारतामध्ये डॉक्टर बॅनर्जी म्हणून त्यांच्या वतीने त्यांचा ग्रुप होता. तर मग ही लोक काय करायची की असं एखादं मूल बोलतंय किंवा एखाद्या व्यक्तीला असं हे होतंय तर त्याचं रेकॉर्ड करायची. मग हे कुठली भाषा बोलतंय त्या प्रांतात जाऊन तिथल्या पोलीस डिपार्टमेंटला विचारून की हे मूल असं म्हणतंय की मी अमुक आहे, मग या व्यक्तीचा अशा अशा कारणाने खून झाला होता का, हे होतं का, आणि मग अच्छा मग हे खरंच घडलेलं होतं, मग त्या देशातलं मूल हे का बोलतंय. म्हणजे असे खूप किस्से आहेत. महायुद्धाच्या काळामध्ये घडलेल्या काही गोष्टी आहेत की जपानी माणसाने माझं विमान पाडलं आणि तो मूल जे काय सांगत होतं इतकं डिटेलिंग त्या विमानाचं. मग त्यांनी जेव्हा शोधलं तेव्हा खरंच तो जेम्स ह्युइट निघाला. त्या पायलटचं नाव तो सांगत होता सगळं. किंवा ॲन फ्रँकच्या पुनर्जन्म झालेल्या गोष्टी भारतातल्या तर आहेतच, अशा खूप आहेत. आणि याचे जेव्हा असे ठोस पडताळे आपण बघितले की आपल्या लक्षात येतं की नाही, त्या मुलाला त्या घरामध्ये नेल्यानंतर ते मूल सांगायचं की इथे अमुक पेटी होती. मग त्या आत्ता म्हाताऱ्या झालेल्या गवळ्याला आणल्यावर त्या गवळ्याला नावाने हाक मारणं, ह्या गोष्टी. आणि सगळ्यात पुनर्जन्माचं सगळ्यात मोठं म्हणजे दलाई लामा. आत्ताचे 14वे दलाई लामा आहेत. म्हणजे त्यांच्यात फक्त दलाई लामा असं नाही, पंचेन लामा किंवा इतर लामा. म्हणजे बुद्ध धर्म हा अनात्मवादी आहे, पण पुनर्जन्म हा त्याचा पाया आहे. आणि ते आधी लिहून जातात की मी कुठल्या माझा म्हणजे उत्तराधिकारी जे शोधायची जी प्रक्रिया असते ती काही वर्ष चालू असते. तोपर्यंत गादीची म्हणजे त्यांची धार्मिक आणि हे निर्णय वरिष्ठ लामा घेतात आणि त्या ठिकाणी तसं तसं मूल सापडतं. म्हणजे हे जे आत्ता इथे डिटेल नाही बोलता येणार, पण म्हणजे हे जे आहे की ह्या गोष्टी बघितल्यावर असं वाटतं की हो, पुनर्जन्म असतो. माझा त्याच्यावर विश्वास आहे हे गोष्टी बघितल्यावर की हो, पुनर्जन्म असतो. आता तू बघ ना की आपण जर का म्हटलं तर आपण त्याच आईवडिलांच्या पोटी जन्माला का येतो, किंवा एकाच आईवडिलांच्या पोटची 3 मुलं, 2 मुलं वेगळी निघतात, एक अगदीच कुठेतरी वेगळ्या पंथाला जातं. म्हणजे त्या व्यक्तीला तशी वेगळी आयुष्य का मिळत असतील, काहीतरी कारण असणार त्याच्या मागे. किंवा मर्सिडीजच्या आत बसलेलं 3 वर्षाचं मूल, बाहेर भीक मागणारं 3 वर्षाचं मूल, ही तफावत परमेश्वराने का निर्माण केली असावी. किंवा एखाद्या व्यक्तीला आजार असतो काहीच कारण नसताना, किंवा एखाद्या दाम्पत्याच्या पोटी विकलांग मूल त्यांच्यात हे नसताना सुद्धा जन्माला येतं. तर हे सगळं काय असतं, ह्याचा जेव्हा मी विचार केला की माणसाला खरंच एकच जन्म असेल का. मग आर्थिक, सामाजिक, किंवा आपण खूप बघतो की काही धनाढ्य लोक वाटेल तसं जगतायत, लोकांना बुडवून परदेशी पळून जात आहेत, मग त्यांना कसं काही होत नाही, आणि मग चांगल्या लोकांच्या वाट्याला काय येतं. किंवा ही अशी वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्याची जर का आपण अभ्यास करायला घेतलं तर लक्षात येतं की माणसाला नक्कीच एक जन्म नसणार. कुठेतरी काहीतरी घडलंय की चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यातल्या कुठेतरी मी कधीतरी काहीतरी करून ठेवलंय की ज्याची चांगली आणि वाईट फळं मला आत्ता मिळणार आहेत. सो आय एम कन्व्हिन्स्ड की पुनर्जन्म असतो. म्हणजे आपण म्हणतो ना की केलेलं सगळं इथंच फेडून जायचंय, तर तसं अकाउंट्स मध्ये बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड. एक्झॅक्टली. किंवा असं आपण बघतो की काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि अगदी थोड्या काळापर्यंत येतात आणि खूप काही आपल्याला चांगलं देऊन जातात. पुढे आपल्याला ती व्यक्ती भेटत नाही. किंवा काही लोकांच्या आयुष्यात आपण असे असतो पण आपण नंतर भेटत नाही. किंवा काही व्यक्ती तशाच थोड्या काळापुरत्या येतात आणि भयंकर छळ करून जातात. म्हणजे असा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की ह्याचं काहीतरी कार्मिक देणं घेणं आपण जे म्हणतो फेडायला पाहिजे. ती देण्यासाठी, घेणी वसूल करण्यासाठी जीव एकमेकाच्या आयुष्यात येत असतात. आणि अदरवाईज आपल्याला आपण तेव्हा घेतलेल्या डिसिजनची उत्तरच मिळत नाहीत. मग असं वाटतं की नाही, हे होणार होतं कारण माझं हे कार्मिक देणं मी निवडलेलं होतं या जन्मासाठीच.
सो वा. आय एम कन्व्हिन्स्ड की येस, पुनर्जन्म असतो. वा. बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर मला असं वाटतं आता आपण बोललेलो आहे. आणि हे सगळं जे तू ज्ञान वेचलेलं आहेस किंवा वेगवेगळ्या पुस्तकांमधून वेगवेगळ्या शोधनिबंधातून वाचून तू त्याच्यावर PhD पण केलेली आहेस. वेगळा विषय आहे, इंटरेस्टिंग विषय आहे. तर मग हा विषय लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचला पाहिजे. त्याचंच मला असं वाटतं की या इंटरव्ह्यूमधून अनेक लोकांनी ह्या विषयावर तुझ्याकडून थोडंसं जे ऐकलंय, पण हे काय एवढ्या कमी वेळात लोकांना समजणार एवढं ज्ञान नाहीये. आणि किंवा तुला खरं सांगू का, म्हणजे जेव्हा हा अभ्यास केला तेव्हा असं मला वाटायला लागलं की अरे हो, खूप गोष्टींचा आपण विचार केला नव्हता. आणि खरं तर माझ्याच एका मित्राने मला सांगितलं की तू हे जे काय बोलतेस ते तू आमच्या रोटरी क्लबमध्ये बोल. तिथे बोलल्यावर अजून कोणीतरी सांगितलं तुम्ही यशवंतरावला बोला. असं करत ते सुरू. माझ्या लक्षात आलं की हे खूप लोकांना याच्यात इंटरेस्ट आहे. लोकांच्या काही अनुत्तरित प्रश्नांना उत्तरं मिळत आहेत, म्हणून हे जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे की बरोबर आहे ना. पोचायला पाहिजे. मलाही असं वाटलं की तुझं मृत्यू पश्चातचे जीवन. मी म्हटलं अरे हे टायटल फार इंटरेस्टिंग आहे, कारण मला ना सिनेमाची टायटल्स वाचायला खूप आवडतात. तसं पुस्तकाची टायटल्स पण मला आकर्षित करतात बऱ्याचदा. तर तुझ्या कार्यक्रमाची मी खूप वर्षांपूर्वी जाहिरात पाहिली होती. तर आरपारच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तूही लोकांना सांगू शकतेस की हे तू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुझे काही वर्कशॉप्स असतात का, किंवा तू काही कार्यक्रम घेतेस का, जेणेकरून ज्या लोकांना या विषयात इंटरेस्ट आहे ते लोक तुझ्यापर्यंत पोहोचू शकतील. येस, मेनली म्हणजे मी ह्याच विषयावर माझं 2.5 तासाचं लेक्चर असतंच, आत्म्याचा प्रवास आणि मृत्यू पश्चात जीवन, की ज्याच्यामध्ये मी कर्माचा सिद्धांत या गोष्टीलाही महत्त्व देते की संचित प्रारब्ध आणि क्रियमाण काय आहे. मी जसं म्हटलं तसं पुनर्जन्म आहे, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. ज्यांचा विश्वास आहे ते विचार करू शकतात की हो, आत्तापर्यंत जे करून चुकलेलं होतं पण ते आपल्या हातात नाही, पण ह्याच्या पुढे आपण काही आपल्या विचारातनं सुद्धा शक्यतो नेगेटिव्ह कर्म होणार नाही ना, याचा आपण विचार करू शकतो. कारण क्रियमाण कर्म आहे, पुढच्या आयुष्य येणार आहे, मला पुढच्या जन्मामध्ये माझं आयुष्य सुकर व्हावं म्हणून मी काय काय करू शकते, याच्यासाठी मला हे लेक्चर्स मी म्हणजे घेते. त्याच्यातला हा महत्त्वाचा पार्ट असतो की ह्याच्या पुढे तरी मी विचारपूर्वक आयुष्य जगू शकेन. किंवा आपण म्हटलं की कार्मिक देणीघेणी फेडायची असतात, तर काही कशी असतात की जी नेगेटिव्हिटी असते, काही आपल्या कोणी मित्रमैत्रिणी, नातेवाईक, बिझनेस पार्टनर्स, तर ती नेगेटिव्हिटी मी माझ्याकडनं कशी थांबवून टाकू शकेन की मला पुढच्या ह्याच्यात ते कॅरी फॉरवर्ड करायचं. काय करायला लागेल त्यासाठी? एनर्जी कट करणं, त्या माणसाचं एक ऑर्बिट आखून देणं, त्याच्या बाहेर राहा, त्याला ब्लेसिंग्स देणं, परमेश्वरासाठी प्रार्थना करणं, कुठेही आकस न ठेवणं की त्याचं बघूनच घेईन असंच कसं, शांत, तू तुझा माझ्यासाठी अस्तित्वात नाही. ही जर का माझ्याकडनं नेगेटिव्हिटी होणारी कॉर्ड मी कट केली थॉट प्रोसेसमधनं, खरंच खूप छान सुकर होतं रे आयुष्य. त्याही माणसाला ब्लेसिंग द्यायची, आपणही थॉटमधनं आपल्या विचारातनं त्याच्यासाठी काहीही त्याला काही क्रिया करावी लागते नाही, फक्त हे विचार करणं, रात्री झोपताना शांतपणे हे करून, तर ह्याचा फायदा खूप होतो. आणि तू म्हटलास की तू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही करतेस का, तर एक तर हे लेक्चर मेनली, आणि दुसरं वर्कशॉप्स घेते की शरीरातली ऊर्जा केंद्र, ज्याला आपण चक्र म्हणतो. खूप ऊर्जा केंद्र आहेत, मुख्य 7 आहेत, उपचक्रही आहेत 40. तर आत्ता जे समाजामध्ये लोकांना आजार होत आहेत त्यातले 60 ते 70% हे सायकोसोमॅटिक आहेत, म्हणजे मनोकायिक आहेत. अगदी हार्टचे प्रॉब्लेम्स, डायबिटीस, BP आपण खूप ऐकतोय, कारण लोकांच्या भावना फिल्टर होत नाहीयेत. चुकीच्या थॉट प्रोसेसमुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक लहान मूल, अगदी 3 वर्षाच्या मुलाने भांग पाडून शाळेत दप्तर अडकून रिक्षात कोंबलं जातं, तिथपासून पुढे जो स्ट्रेस चालू होतो तो स्ट्रेसच असतो आयुष्यभर. ह्या स्ट्रेसची पण मॅनेजमेंट होत नाही. लोकांचा एकमेकांचा ना विश्वास ढळलाय, फॅमिली बॉन्ड्स कमी झाले, तर ना लोकांना वेंट आउट व्हायला असं कुठलंही एखादं स्वतःचं स्थान उरलेलं नाहीये. एक व्यक्ती पाहिजे की ज्याच्याकडे मोकळं होणं. त्यामुळे ज्या शिट्ट्या वाजतात आणि आजाराच्या स्वरूपातही वाजतात, तर
त्याची मॅनेजमेंट आपण आपली थॉट प्रोसेस बदलून कशी करू शकतो, कारण प्रत्येक विचाराचा, प्रत्येक भावनेचा आपल्या वेगवेगळ्या चक्रावर परिणाम होतोय. आणि चक्र बिघडली की ते अवयव त्याच्याशी संलग्न असलेले बिघडत आहेत त्याचं कार्य. मग आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडलं की शारीरिक स्वास्थ्यही बिघडतं. मनुष्य स्वतःशी कधी खोटं बोलू शकत नाही. ह्या सगळ्याचा विचार केला ना की त्याला, माणसाला कळत असतं की हा माझा विचार इथे चुकतोय. आणि ज्याला स्वतःला हेल्दी ठेवायचा आहे तो विचार बदलू शकतो. किंवा ती नाही मी चुकीचा विचार वेगळ्या पद्धतीने करू, हे स्वतः प्रयत्नपूर्वक करून जर का पॉझिटिव्हिटी आयुष्यात आणली तर खूप छान आयुष्य होऊ शकतं. आनंदी मन, आनंदी शरीर. आणि तुम्ही जर का असे असाल तर तुम्ही तसेच लोक अट्रॅक्ट करता. त्यामुळे तुमच्या भोवतीलचा समूहही तसाच छान असू शकतो. काहीतरी क्रिएटिव्ह तुमच्या हातनं होऊ शकतं. तर या सगळ्यासाठी मी वर्कशॉप्स पण घेते. एनर्जी सेंटर्स इन द बॉडी, माइंड बॉडी कोऑर्डिनेशन असं मराठीमध्ये घेते मी. म्हणजे या 2 गोष्टी मी मेनली करते. छान आहे. मी पण तुझं वर्कशॉप अटेंड करीन ना. नक्की. कारण काय, सगळं आहे माझ्याकडे आणि तरी सुद्धा मी दुःखी आहे. अशी लोक मला खूप आजूबाजूला दिसत आहेत. कशाच्या तरी सतत चिंता, काळजी, आदिम विश्वास म्हणतो आपण, तो हो. घालवलेला आहे माणसाने. पूर्ण समाधान घालवलेलं आहे, जे आपल्या आई वडिलांच्यात आपण बघायचो. वा, इंटरेस्टिंग गप्पा मेधा बरोबर. अतिशय मला वेगळा विषय आज ऐकायला मिळाला आहे खूप. म्हणजे टू कन्क्लूड दिस सेशन, मला असं वाटतं की मी मगाशी जसं म्हणालो की आयुष्य हे खरंच खूप सुंदर आहे आणि तुझ्यामुळे, आजच्या तुझ्या गप्पा ऐकल्यामुळे आपल्या मृत्यूनंतरही आपण आपलं आयुष्य मृत्यू यायच्या आधीच सुंदर करून ठेवू शकतो. असं मला खरं तर या तुझ्या इंटरव्ह्यूमधून किंवा तुझ्याशी गप्पा मारल्यानंतर मला हे शिकायला मिळालं. आणि अरे स्ट्रेंथ येते. म्हणजे कुठलेही प्रसंग फेस करायची, जेव्हा मृत्यू ही जी माणसाला सगळ्यात जास्त भीती कसली असते तर ती मृत्यूची असते. आणि त्या भीतीला तुम्ही ओव्हरकम केलं तर तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचा स्ट्रॉंग माणूस बनता. आणि तुम्ही जर का स्ट्रॉंग असाल तर त्याचा फायदा काय होतो हे मी स्वतः अनुभवलेला आहे. त्यामुळे तुम्ही इतरांना आधार द्यायला पाहिजे. इतरांनी सारखे तुम्हाला आधार द्यायची गरज नाही भासली पाहिजे. तर वा, येस. सो ही होती डॉक्टर मेधा खाजगीवाले आणि एका वेगळ्या विषयावर तू आम्हाला माहिती दिलीस. त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांतर्फे तुझे आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू. तुझे आणि सगळ्या तुझ्या टीमची मी आभारी आहे. थँक्यू. थँक्यू.